नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मार्च 2024 आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे. तर प्रश्न पहा, अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे इस्रो. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, अमेरिकेतील भारतीय दूतावासातील उपराजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी इस्रोच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, दीपक कुमारला कोणत्या राज्याचे गृह सचिव नियुक्त केले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे उत्तर प्रदेश. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खाद्य व प्रसंस्कर उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त भार कोणाला दिला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे किरण रिजिजू. पुढील प्रश्न बघूया, कोणाला महाराष्ट्र गौरव पुरस्कारने सन्मानित केलं आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर उमा रेडे. नेक्स्ट प्रश्न पहा, भारताला कोणता पुरस्कार मिळाला? तर खसरा आणि रुबेला चॅम्पियन म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. जागतिक जल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर केव्हा केला जातो? 22 मार्च. पुढील प्रश्न पहा, त्यानंतर महत्त्वाचा फॅक्ट पहा जल दिवसाचा 2018 ते 2028 पाहिजे इथे. हे दशक जलकृती दशक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर 2018 ते 2028 पर्यंत. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, फिनलँड सर्वात आनंदी देश. तर भारताचे स्थान किती आहे? तर भारताचे स्थान आनंदी देशामध्ये 126वे आहे. पुढील प्रश्न पहा, तर आनंदी देशामधील काही महत्त्वाचे फॅक्ट बघूया. जगभरातील आनंदी देशाच्या रँकिंगमध्ये फिनलँडने सलग 7व्यांदा पहिले स्थान मिळवलेले आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, IMP करून घ्या. या यादीतील सर्वात शेवटचे स्थान अफगाणिस्तानला दिलेलं आहे आणि पहिलं स्थान कोणाला मिळालेलं आहे? फिनलँडला. आणि भारताला 126वे. आंतरराष्ट्रीय मानसिक भेदभाव निर्मूलन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 21 मार्च. पुढील प्रश्न पहा, मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग रिपोर्ट 2024 मध्ये कोणत्या देशाचे प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अमेरिका. पुढील प्रश्न पहा, कोणता देश हा संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनला आहे? तर भारत याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याने महतरी वंदना योजना सुरू केली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे छत्तीसगड. पुढील प्रश्न पहा, नेक्स्ट प्रश्न पहा, निवडणूक आयोगाने आचारसंहिता घोषित केल्यापासून जर कुठेही उल्लंघन होत असल्यास नागरिक कोणत्या ॲपवर तक्रार दाखल करू शकतात? तर CVIGIL. ठीक आहे, CVGIL या ॲपवर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. नेक्स्ट प्रश्न पहा, IPL 2024 मध्ये एकूण किती संघ आहे? तर 10 संघ आहे. तर पहा, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL प्रशासक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे. 2007 मध्ये BCCIची स्थापना, ठीक आहे, ने स्थापना केली. BCCIची स्थापना कधी झालेली आहे? 1928. आपण कालच प्रश्न घेतलेला होता. पहिली आवृत्ती 2008. ठीक आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स प्रत्येकी 5-5 वेळा विजेता आहे. ठीक आहे. आणि सर्वाधिक धावा विराट कोहली यांनी काढलेले आहे आणि सर्वाधिक विकेट युजवेंद्र चहल यांनी केलेले आहे. त्यानंतर IPL 2023 बद्दल म्हणजे मागचं सीझन विजेता संघ कोणता आहे? तर चेन्नई सुपर किंग. उपविजेता गुजरात टायटन्स. सामनावीर आहे डेव्हिड केवेन. ऑरेंज कॅप कोण आहे? शुभमन गिल. पर्पल कॅप आहे मोहम्मद शामी. त्यानंतर महत्त्वाचे फॅक्ट बघूया IPL मधले. मुंबई इंडियन्सचे कर्णधार कोण आहे? तर हार्दिक पांड्या. चेन्नई सुपर किंग ऋतुराज गायकवाड. कोलकाता नाईट रायडर्स श्रेयस अय्यर. गुजरात टायटन्स शुभमन गिल. महत्त्वाचे पॉईंट आहे, लिहून घ्या. सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स. राजस्थान रॉयल संजू सॅमसन. रॉयल चॅलेंज बँगलोर फॅफ डिप्लुसिस. लखनौ सुपर जायंट्स KL राहुल आहे. दिल्ली कॅपिटल ऋषभ पंत आहे. आणि पंजाब सुपर किंग कोण आहे? शिखर धवन. पुढील प्रश्न पहा, आयर्लंडचे पंतप्रधान ... यांनी 20 मार्च 2024 रोजी आयर्लंड प्रजासत्ताकातील डब्लिन येथे राजीनामा जाहीर केला. तर काय उत्तर आहे? ताओइस
लिओ वडाळकर. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, यामधील महत्त्वाचे फॅक्ट बघूया. आयरिश पंतप्रधान म्हणून दुसरी टर्म त्यांनी केली आहे पूर्ण. त्यानंतर बघा, पहिली टर्म कधी होती? 2017 ते 2020. दुसरी टर्म 2022 ते आजपर्यंत. 2017 मध्ये माजी वैद्यकीय डॉक्टर होते ते. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी पंतप्रधान बनलेले आहे. सर्वात तरुण पंतप्रधान. त्यानंतर पहिला मिश्रवंश. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा फॅक्ट बघा, आयर्लंडचे पंतप्रधान भूषवणारे पहिले खुले समलिंगी राजकारणी म्हणून इतिहास रचला. तर पहा, जगात महत्त्वाच्या ठिकाणी असलेले भारतीय लोक. अमेरिका उपपंतप्रधान कोण आहे? कमला हॅरिस. UK कोण आहे पंतप्रधान? तर ऋषी सुनक. मॉरिशस पंतप्रधान कोण आहे? तर परविंद जगन्नाथ. हे महत्त्वाचे भारतीय वंशाचे लोक आहे, हे लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतात. सेशेल्स अध्यक्ष वावेल रामकलावन. त्यानंतर पोर्तुगाल पंतप्रधान कोण आहे? अँटोनियो कोस्टा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महत्त्वाचा फॅक्ट, सुरिनामचे अध्यक्ष कोण आहे? चंद्रिका प्रसाद संतोखी. त्यानंतर पुढील महत्त्वाचा फॅक्ट बघा, गुआना राष्ट्रपती कोण आहे? मो इरफान अली. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्ट बघा, सिंगापूर राष्ट्रपती कोण आहे? तर थर्मन षण्मुगरत्नम. आणि मायक्रोसॉफ्ट CEO कोण आहे? सत्य नडेला. पुढील महत्त्वाचा फॅक्ट बघा, गुगल CEO कोण आहे? सुंदर पिचाई. आणि ॲडोब CEO कोण आहे? शंतनू गुप्ता. म्हणजे जेवढे पण आपण महत्त्वाचे फॅक्ट्स सांगितलेले आहेत ते भारतीय वंशाचे आहे. म्हणून हे सर्व पॉईंट IMP आहे, सर्वांनी लिहून घ्या. पुढील प्रश्न पहा, सुखोई फायटर जेट Su-30 MKI ची पहिली महिला पायलट कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अवनी चतुर्वेदी, ऑप्शन क्रमांक 1. पुढील पाहूया, महत्त्वाचे फायटर पायलट बघूया महिला. तर पहा, राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट कोण आहे? तर शुभांगी सिंग. भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण आहे? तर लेफ्टनंट शिवांगी आहे. पुढील महत्त्वाचा फॅक्ट बघा, प्रजासत्ताकच्या दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट कोण आहे? तर भावना कांत आहे. पुढील महत्त्वाचा फॅक्ट बघा, पुढील प्रश्न आहे, लिमितीय युद्ध सराव 2024 भारतीय लष्करासोबत कोणत्या देशासोबत 18 मार्च ते 24 मार्च दरम्यान होत आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे सेशल्स, ऑप्शन क्रमांक 2. काही महत्त्वाचे फॅक्ट बघूया, लमितीय युद्ध सराव 2024 दिनांक बघा 18 ते 24 मार्च 2024. ठिकाण सेशल्समध्ये हा संयुक्त युद्ध सराव केला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेशल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्या दरम्यान 10व्यांदा हा युद्ध सराव होत आहे, हे लक्षात असू द्या, कारण की नवीन वेगळंच नाव आहे आणि असा प्रश्न येऊ शकतो. परस्पर सामंजस्य विकसित करण्यासाठी तसेच दोन्ही लष्कराच्या तुकड्यांमधील एकदिलाची भावना दृढ करण्यासाठी या युद्ध सरावाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. तर आजच्या चालू घडामोडी कशा वाटल्या विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.